डिसेप्टिव्ह ऑर्गनायझेशन असलेले RSS, द गँग ऑफ इंडिव्हिज्युअल्स असं त्याला भागवतांनी नाव दिलेलं आहे. थोडं गँग हे माझ्याकडनं बदललं, पण ती गँग ऑफ इंडिव्हिज्युअल्सच आहे. झुंड असं त्याचं सोपं नाव आहे. झुंड स्वयंसेवक संघटना हे कसं वाटतं तुम्हाला? ZSS. तर मूळ मुद्दा हा आहे की नेहरूंच्या जयंती दिवशी मी एवढं वाईट घाण बोलू इच्छित नाही. फक्त बिहार निवडणुकीच्या चोरीच्या पार्श्वभूमीवर मी हे बोललो, कारण निरंजनने सुरुवात केली होती. महाराष्ट्राचे, हरियाणाचे, गुजरातचे सगळे खोटे मुख्यमंत्री आपल्याला मिळालेले आहेत. एवढंच नव्हे तर लोकसभा निवडणूक 2024 परकला प्रभाकर स्वतः बोललेले 79 जागा, 240च्या वजा करा 79 जागा म्हणजे 162 होतात माझ्या माहितीप्रमाणे. भाजपला फक्त 162 जागा मिळाल्या. म्हणजे इलिजिटिमेट पहिले असंवैधानिक आणि अनलॉफुल असे पंतप्रधान आपल्याला मिळालेले आहेत. ही 16च आहे म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा. त्याच्यासाठी लाडू वाटलेले आहेत. 240 वर थांबल्यामुळे त्यांना शॉक बसला. आदल्या दिवशी ते सांगत होते. पण या सगळ्याच्या मागे त्यांचा नेहरू विरोध जो गेले 12 वर्ष चाललेला होता तो असह्य होता. याचं मुख्य कारण म्हणजे नेहरूंनी बेसिकली आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा कधीही आपल्या विरोधकांना कमी लेखलं नाही. किंबहुना चीन युद्धाच्या वेळेला भारत संसाधनांच्या बाबतीत कमी होता. भारताकडे काही संसाधनच नव्हती. भारताला चौहान लाय येऊन गेले होते. त्याच्यानंतर माओंनी फसवलं होतं. माओंची वृत्ती तशी होतीच, म्हणजे ही वॉज अ डिसेप्टिव्ह पर्सन. म्हणजे ते कम्युनिस्ट नेते म्हणून फार मोठे होते, पण आपल्या विस्तारवादी धोरणांना ते आळा घालायला खूप म्हणजे कमी पडत असत. आणि आजही चीन त्याच प्रकारचा आहे. फक्त पंतप्रधान नाव घेत नाही त्या देशाचा, एवढंच. त्यावेळेला मी सांगणार आहे ते नेहरूंची गोष्ट ही की चीनला इतके घाबरतात की ते सचिन, कोचिन, प्राचीन, अर्वाचीन पण नाही, पण ते मिसेसला MRS म्हणतात. त्यामुळे मला आशा आहे की CHI म्हणतील की आणि त्यांना लक्षात येईल की आपण चुकून चायनाचं नाव घेतलं आणि माफी मागण्याकरता जातील ते. परंतु नेहरूंच्या आयुष्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी तेव्हा तरुण होते. त्यांच्या मागणीवरनं उशिरा संसद भरवली त्यांनी आणि चीनच्या आक्रमणाबद्दलच्या सर्व प्रश्नांची ट्रान्सपरंट उत्तरं दिली. वास्तवामध्ये एक पंतप्रधान म्हणून आणि नॉन अलायन मुवमेंटचा नेता म्हणून नेहरू फार मोठे होते. त्यांना उत्तर देण्याची गरज पण नव्हती. म्हणजे जर ठरवलं असतं, मला कधी कधी वाटतं नेहरू जर किंग जॉंग उनच्या आजोबांसारखे असते तर आज राहुल गांधी पण किम जॉंग उन असते भारताचे. आणि मग हे सगळे RSS वाले कुठे असते? पायावर पडले असत्या. 2 माफीनामे सावरकरांनी नेहरूंना पण दिले, बरोबर. त्यामुळे मगाशी कोणीतरी विचारलं तुम्ही सावरकर नेहरूंना कसे बघता? म्हटलं नको तुलना करू. नेहरूंचं वजन कमी झालेलं तुरुंगातनं बाहेर आल्यावर, सावरकरांचं वाढलं. एवढंच मी मजकूर सांगितलं आणि थांबवलं. तर